हां बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, इट डझंट मॅटर हाऊ स्लोली यू गो ॲज लॉंग ॲज यू डो नॉट स्टॉप. आता एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, ससा आणि कासव. आता तुम्ही जर कासव ठेवला आणि ससा ठेवला 50 मीटरच्या रेसमध्ये, तर ससा आरामशीर जिंकणार आहे. कळालं का जिंकणार आहे? मला उत्तर द्या तुम्ही, का जिंकणार आहे? तो टाईम काहीच नाही आहे. तो टाईम आहे का काही छोटा टाईम असेल, 5 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा. हा जो सस्याची आणि कासवाची जी गोष्ट तुम्हाला सांगितली जाते ती लॉंग रनमध्ये सांगितली जाते. लॉंग रन म्हणजे कशी, खूप मोठा काळ, म्हणजे कसं सरळ सरळ. आता ससा आणि कासवाची जी गोष्ट आहे ना, तिचा जो टाईम स्पॅन आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं नसलं आत्तापर्यंत. टाईम स्पॅन म्हणजे काय, ती जी गोष्ट आहे ती 1 वर्ष 2 वर्ष किंवा 5 वर्ष अशा काळाला अनुसरून केलेली आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ लागेल आणि तो वेळ तुम्हाला कासवाच्या गतीनं जावं लागेल. कोणत्या गतीनं जावं लागेल? कासवाच्या गतीनं. म्हणजे कासवाच्या गतीनं म्हणजे स्लोली काम करायचं का? तसं नाही. त्याचा अर्थ असा आहे, कासव स्टेडीली चालत राहतो, ससा काय करतो, खूप जोरात जातो, थांबतो, परत जोरात जातो, थांबतो. गोष्ट कशी आहे, आता समजा तुमच्या शाळेमध्ये एखादा मोटिवेशनल स्पीकर आला केलं की तुम्ही जाता 2-3 तास पुस्तक वाचता, पुन्हा 2-3 महिने पुस्तक घेत नाही. ही रियालिटी आहे. सस्याच्या गोष्टीवरून आणि कासवाच्या गोष्टीवरून तुम्हाला एक गोष्ट कळते, तुम्हाला डेली किंवा एकाच दिवशी 5-5, 6-6 तास अभ्यास करायचा नाही आहे. डेली 1 तास करा, डेली 1 तास. ती झाली कासवाची चाल, डेली 1 तास. समजलं? सस्याची चाल कधी येते माहिती आहे तुम्हाला? तुमचे पेपर आले, एकदम पेपर दिसले तुम्हाला की, आणि त्या सस्याच्या चालीमध्ये तुमचा अभ्यास होत नाही का? घाई करता तुम्ही. काय करता? घाई. म्हणून म्हटलेलं आहे, इट डज नॉट मॅटर हाऊ स्लोली यू गो ॲज लॉंग ॲज यू डू नॉट स्टॉप. तुम्ही कुठपर्यंत थांबत नाही. म्हणजे आज समजा आता सपोज फॉर एक्झाम्पल उद्या समजा, आता मुलांना माहिती आहे की दिवाळीचा दिवस आहे, समजा मुलींना माहीत असेल दिवाळीचा दिवस आहे. 1 तास निघू शकत नाही का तुमच्याकडून अभ्यासासाठी? निघू शकतो. म्हणजे सरळ सरळ माझं सांगायचं म्हणणं काय आहे तुम्हाला, की कंटिन्यू डेली तुमचं 1 तास 2 तास जे ठरवलेलं आहे ते वर्क झालंच पाहिजे. ठीक आहे, झालंच पाहिजे. काही कंडिशन उद्या, किती क्रिटिकल कंडिशन उद्या, तुम्ही आजारी पडलेले असले तरी 1 तास तुमच्याकडून निघालाच पाहिजे. त्याला म्हणायचं यू डू नॉट स्टॉप, थांबले नाही पाहिजे. ठीक आहे. बघा 6 नंबरचा क्वेश्चन. तुम्हाला मी एक गोष्ट सांगितलेली आहे त्या दिवशी. काय सांगितलं होतं? एक होता ससा आणि एक होता कासव. अशी एका गोष्ट, कोणताही रेशो असू द्या त्याला साईन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करा. कशामध्ये कन्वर्ट करा? साईन आणि कॉस. मग हेअर LHS काय? लेफ्ट हँड साईड 1/sec θ मायनस टॅन θ. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितलं मी, याला रिप्लेस करा. सेक θ ला काय म्हणसाल? 1/cos θ. आणि टॅन θ ला काय म्हणसाल? साईन θ/cos θ. हे झालेले आपले क्वेश्चन. मग इथं समोर लिहायचं, काय चेंज केला? सेक θ ला चेंज केला आपण 1/cos अँड टॅन θ ला बदललं साईन θ/cos θ. ठीक आहे, साईन θ/cos θ. समजलं? हां. आता हे cos θ बेस कसा आहे? सारखा. मग 1/1 मायनस साईन θ. ठीक आहे. आणि आपण मध्ये काय आलं? cos θ. ठीक आहे, बरोबर आहे. cos θ वरती जाईल. आता काय होईल? cos θ/1 मायनस साईन θ. ठीक आहे. नसेल समजलं तर इकडे सांगतो बघा. समजा 1/2/x आहे अशी व्हॅल्यू आहे. 1/2/x राहतं त्याचा अर्थ. ठीक आहे, म्हणजेच काय येईल ते 1 × x/2. म्हणजेच फायनल आन्सर काय येईल? x/2. हे झालं याच्या मागचं बेसिक. म्हणजे एवढं डिटेलमध्ये नाही बघायचं. खालचा फ्रॅक्शन उलटा होईल, सरळ सरळ काय होईल? उलटा. ठीक आहे. आता इथून पुढं आपल्याला काय राईट हँड साईड प्रूव्ह करायची? सेक θ आणि टॅन θ. कसं प्रूव्ह करावं लागेल सांगा बरं? तुम्हाला म्हटलं मी. आता बघा, आता इथून तुम्हाला बघा, इथून तुम्ही काय करू शकता? आता इथून तुम्हाला हा 1 मायनस साईन θ याला रॅशनलाइज करावं लागेल. काय करावं लागेल? रॅशनलाइज. याला तुम्ही स्टार्ट करू शकता क्वेश्चनला. याला करावं लागेल रॅशनलाइज. कसं? बाय रॅशनलाइजिंग. कारण मला सांगा, इथून तुम्हाला आन्सर मिळून राहिला का कोणत्याच बाबतीत? नाही. मग तुम्हाला इथं रॅशनलाइज करावं लागेल बाय रॅशनलाइजिंग.
रॅशनलाइज म्हणजे काय करतो सांगा बरं मला आता. सांगा रॅशनलाइजचा अर्थ तुम्हाला मी सांगितला होता त्या दिवशी. सांगा रॅशनलाइज म्हणजे काय. काय करणार छेदात काय चेंज करणार सांगा. काय करायचं मायनस आहे तर काय करायचं प्लस. मग आहे ना लक्षात तुमच्या सांगायचं मायनस आहे तर त्याला काय करणार प्लस 1 प्लस साईन थिटा अपॉन 1 प्लस साईन थिटा दोन्हीनं मल्टिप्लाय करायचं. आता वरती बघा काय होईल कॉस थिटा प्लस कॉस थिटा इंटू साईन थिटा अपॉनमध्ये काय होईल ए प्लस बी ए मायनस बी 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. ठीक आहे कळालं. बघा काय केलं आपण कॉस हे समजलं नाही का कॉसनं मल्टिप्लाय केलं कॉस एक कॉस कॉस थिटा इंटू साईन थिटा कॉस साईन थिटा आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर कॉस थिटा इकडे कॉस थिटा आणि हे साईन थिटा अपॉनमध्ये 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा काय असतं कॉस स्क्वेअर थिटा. काय लिहिसाल इथं साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता याला वेगळं करा कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू साईन थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा वेगळं करून लिहिलं त्याला. ठीक आहे एक कॉस या कॉससोबत कॅन्सल एक कॉस या कॉससोबत कॅन्सल इकडं उरलं फक्त 1 अपॉन कॉस थिटा आणि इकडं उरलं साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच आला आपला आन्सर सेक थिटा प्लस टॅन थिटा. हे आपण ऑलरेडी दाखवलेलं आहे इथं. ठीक आहे त्याच्यामुळे परत परत दाखवायची गरज नाही. हे झालं तुमचं RHS. ठीक आहे बघून घ्या क्वेश्चन. बघा आता 6व्या क्वेश्चनमध्ये LHS दिलेले तुम्हाला लेफ्ट हँड साईड दिलेली आहे. एक मिनिट हां लेफ्ट हँड साईड दिलेली तुम्हाला 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. बघा तुम्ही काय करा या क्वेश्चनमध्ये इथंच रॅशनलाइज करा सोपं होऊन जातं आन्सर. बाय रॅशनलायझिंग म्हणजे पुढची गोष्ट करायची गरज नाही आपल्याला. बाय रॅशनलायझिंग एकदम इझिली क्वेश्चन सॉल्व होईल. बाय रॅशनलायझिंग म्हणजे काय करणार सेक थिटा प्लस टॅन थिटा यांना तुम्ही मल्टिप्लाय करसाल. रॅशनलाइज म्हणजे काय करतो डिनॉमिनेटर मधलं साईन बदलतो आपण. ठीक आहे वरती काय आलं बघा सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि अपॉनमध्ये आलं सेक थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. का आलं सांगा बरं कोणता फॉर्म्युला यूज केला ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे आता नाऊ 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं रे सेक स्क्वेअर थिटा. मग 1 इज इक्वल टू काय होईल सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. समजलं. बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची किंमत सेक स्क्वेअर थिटा आहे. देअरफॉर 1 इज इक्वल टू काय येईल सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. इथं रिप्लेस करा याला द्या 1 नंबर याला द्या 2 नंबर झाला आन्सर. फ्रॉम 1 and 2 इकडं उरेल फक्त सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉनमध्ये 1 म्हणजे आन्सर आलं सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू RHS. हे सोपं आहे ना. ठीक आहे बघून घ्या इकडे बघा हा जो 7 नंबरचा आहे तो नंतर घेऊ. हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन इझी सारखा दिसून राहिला तुम्हाला सेक थिटा प्लस टॅन थिटा. ठीक आहे आता हा 8 नंबरचा क्वेश्चन आहे. तुम्हाला काय वेळेस काय सांगितलं मी की LHS न घेता RHS घ्यायची. काय घ्यायची RHS. बघा हिअर RHS इज इक्वल टू काय दिलेली आहे कॉस थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटा. असं दिसलं की काय करायचं डायरेक्ट रॅशनलाइज पटकन आन्सर होऊन जातं बाय रॅशनलायझिंग. इथं बाय रॅशनलायझिंग काय करतो आपण साईन बदलतो कॉस थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटा इज इक्वल टू काय होईल 1 प्लस साईन थिटा अपॉन 1 प्लस साईन थिटा. ठीक आहे इकडे होईल मग कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस साईन थिटा इकडे होईल 1चा स्क्वेअर 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा.
कॉस थिटानं मल्टिप्लाय करा किंवा राहू द्या असंच कॉस थिटा 1 प्लस साईन थिटा, त्याचं रिझन सांगतो तुम्हाला मी का. अपॉनमध्ये कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, इथं लिहा साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साईन स्क्वेअर थिटाला कॉस स्क्वेअर थिटा रिप्लेस कसं केलं त्याच्यासाठी हे दाखवलं आपण. एक कॉस याच्यासोबत कॅन्सल, काय उरलं मग इथं बघा, लक्ष द्या बरोबर. एक कॉस याच्यासोबत कॅन्सल, खाली काय उरलं कॉस थिटा. इकडे 1 अपॉन काय होईल मग कॉस थिटा प्लस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. खाली एकच कॉस उरलेला आहे, इकडे काही उरलं नाही, म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय करण्याचा तो खर्च वाचून गेला. 1 अपॉन कॉस थिटा सेक थिटा प्लस साईन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा इज इक्वल टू RHS. सॉरी RHS घेतलेली आपण, म्हणजे काय LHS इज इक्वल टू LHS. आणि इथं दाखवून द्यायचं थोडं 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा अँड 1 साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. ठीक आहे, बघा आता मी हा जो क्वेश्चन आहे ना 7 नंबरचा क्वेश्चन नंतर घेण्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी सगळ्या ट्रिक वापरल्या त्याच्यात, पण तो क्वेश्चन काही सॉल्व्ह झाला नाही. त्याचं एक रिझन आहे, ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. काय आहे? प्रिंटिंग मिस्टेक. त्या 7व्या क्वेश्चनमध्ये LHS जी आपली हेअर LHS जी आहे त्या सेकच्या ऐवजी आहे सायन्स. काय आहे? साईन. बरोबर करून घ्या, बुक असतील तुमच्याकडे तर. ठीक आहे, सेकच्या ऐवजी साईन आहे. ठीक आहे, आता आपण काय करू शकतो मला सांगा. समजा 3 ची पॉवर 4 आहे, तर मी असं करू शकतो का 3 ची पॉवर 2 त्याची पॉवर 2 म्हणू शकतो. 3 ची पॉवर 2 त्याची पॉवर 2. ठीक आहे, मग याला जर असं लिहिलं मी साईन स्क्वेअर त्याचा थिटा आला. खूप सोपं आहे बघा, एका स्टेपवर आन्सर असतात. ट्रिग्नोमेट्रीचे एका स्टेपवर आन्सर आहे फक्त. कोणत्या? एका. साईन स्क्वेअर थिटा याचा करायचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा याचा करा स्क्वेअर. मग याला आपण वेगळं करू शकतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असलं की ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. बघा एची भूमिका आणि बीची भूमिका जास्त झालं का मराठी? बरं, एचा पार्ट आणि बीचा पार्ट. एचा पार्ट काय? साईन आणि बीचा पार्ट काय? तो, म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे, जाऊ द्या. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं? 1. आणि इकडे काय उरलेले? साईन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बघा आता 1 तर आलं, आपलं ॲन्सर काय आलं? 1. आपल्याला साईन काढून टाकणे. काय काढून टाकणे? साईन. मग बघा आता दोन्हीला एकत्र लिहून टाकू आपण. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. साईन काढून टाकणे म्हणजे साईनची व्हॅल्यू पुट करणे. तर साईनची व्हॅल्यू काय येईल मग? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बघा साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 इथं रिप्लेस केला. साईन काढून टाकायचं म्हणजे साईनची काही ना काही व्हॅल्यू असेल तर काय येते? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग या साईनला रिप्लेस करा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता तुम्हाला माहिती आहे -1 -1 किती होतील? -2. 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RHS. खूप सोपे क्वेश्चन असतात ते. ठीक आहे, समजलंय? आता हे जे 9, 10, 11 आणि 12 हे जे क्वेश्चन आहे ते उद्या घेणार आहे. पण शांत बसा 2 मिनटं फक्त. हां, इकडे लक्ष द्या. बघा प्रॉब्लेम सेट मधला पहिला क्वेश्चन. इकडे लक्ष द्या. प्रॉब्लेम सेट मधला पहिला क्वेश्चन साइन थिटा इज इक्वल टू किती आहे? 11/61. बघा
आता तुम्हाला एक ट्रिपलेट नावाचा कन्सेप्ट असतो, पायथागोरियन ट्रिपलेट. तुम्हाला मी सेकंड चॅप्टरमध्ये सांगितलं होतं. तर पायथागोरियन ट्रिपलेट बघा आपल्याला जे युजफुल आहे ते सांगतो. 11/62 आहे. काय आहे? 11/62 61 11 त्याच्यानंतर 60 आणि 61 हा आहे पायथागोरियन ट्रिपलेट. काय आहे? पायथागोरियन ट्रिपलेट. 12 आणि 13 तर तो ट्रिपलेट आहे 5 12 13 हा ट्रिपलेट आहे. ट्रिपलेट म्हणजे जो मोठा आहे तो हायपोटेनियस आहे, जो मोठा आहे तो काय आहे? हायपोटेनियस. आणि जो छोटा आहे ह्या दोन, एक बेस असेल आणि एक काय असेल? हाईट. ठीक आहे, समजलं. आता बघा साइन थिटा इक्वल टू 11/61 आहे. मी फक्त प्रोसेस सांगणार आहे. तिन्ही क्वेश्चनचे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून आणायचे. साइन थिटा इक्वल टू काय आहे? 11/61. बघा एक एक गोष्ट पहिले काढायचा कॉस काढायचा. काय काढायचा? कॉस. कॉस काढायचा. जो आपला प्रॅक्टिस 6.1चा आहे व्हिडिओ तो बघून घ्यायचा, त्याच्या डिटेलमध्ये सांगितलेले. पहिले कॉस काढायचा तर कॉससाठी वापरायचं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याच्यावरून जेव्हा कॉस काढसाल तुम्ही ती कॉसची व्हॅल्यू येईल तुमची 60/61. काय येईल? 60/61. दुसरा साइन थिटा दिलेला आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. झालं, एकच आहे त्याच्यात, कॉसच काढणे. पहिला क्वेश्चनचं आन्सर संपलं. कोणता फॉर्म्युला वापरून? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू टाकायची, तिकडे गेल्यावर आन्सर येऊन जाईल. हे झालं पहिलं. आता दुसरं दिलेलं आहे टॅन थिटा इज इक्वल टू 2. बघा बरोबर लक्ष द्या. टॅन थिटा इज इक्वल टू 2 दिलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ. ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ टोटल किती आहे? 6. किती आहे? 6. याच्यावरचे क्वेश्चन झालेले आहे म्हणून हे तुम्हाला होमवर्कसाठी देते. 6 रेशिओ एक तर काढलेला आहे. कोणता? टॅन. उरले किती? 5. टॅनवरून काय काढू शकतो? सेक. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि याची सेक स्क्वेअर थिटा, सेक थिटा येईल तुमचा √5. काय येईल? √5. काढून बघायचं काय येईल? √5. लक्ष द्या बरोबर. सेक थिटा काय आला? √5. सेकचा उलटा कोण आहे? सेकचा उलटा कोण आहे? कॉस आहे. काय आहे? कॉस. आत्ता झालं ना रे मागच्या क्वेश्चन मध्ये. सेकचा उलटा आहे कॉस. हा आला 1/√5. 1 2 3. आता राहिला कोणता? राहिला साइन. साइनसाठी काय करतो आपण? टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा इंटू टॅन थिटा. मग सांगा कॉस थिटा किती आहे? 1/√5. टॅन थिटा किती आहे? 2. म्हणजे आलं 2/√5. आणि साइनचा उलटा कोण असतो? कोसेक. तो काय येईल मग? √5/2. समजला? टॅनवरून कोण काढला? सेक. सेकचा उलटा कॉस. कॉस आणि टॅनचा वापर करून कोण काढला? साइन. आणि साइनचा उलटा कोसेक. झालं सेकंडचा आन्सर. त्याच्यानंतर थर्डचा. आता 4. आता हा जो 4 आहे सेक थिटा दिलेला आहे. सेक थिटाहून एक तर डायरेक्ट भेटून राहिला कोण? कॉस. बघा 4 मध्ये सेक थिटा दिलेलं आहे. सेक थिटाहून कोण भेटून राहिला? कॉस. भेटला डायरेक्ट. काय भेटला? 12/13. कॉसवरून भेटेल तुम्हाला साइन. कोणता? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला साइन भेटेल. आणि साइन मी आत्ताच सांगितलं ट्रिपलेट 5 12 13. म्हणजे इथं जर 12 आहे तर इथं किती असले पाहिजे? 5. हे तुमचं आन्सर चेक करण्यासाठी. ठीक आहे, लक्ष द्या बरोबर. सेकवरून कोण भेटलं? कॉस. कॉसवरून भेटला साइन. साइनवरून कोण भेटेल? याचा उलटा कोसेक. कोसेक किती येईल? 13/5. आता साइन आणि कॉस याचा वापर करून टॅन भेटेल आपल्याला. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. लक्ष द्या खूप सोपं आहे. साइन थिटा किती आहे? 5/13. कॉस थिटा किती आहे? 12/13. 13 13 कॅन्सल. हे आलं 5/12. आणि यातून राहिलेला भेटून जाईल कॉट थिटा, कारण तो याच्या उलट असतो 12/5. फक्त तो तुम्हाला लिहिणं आहे. समजलं? हे तुम्हाला प्रॅक्टिस करणं आहे. असा क्वेश्चन येत नाही. असा क्वेश्चन येत नाही म्हणून मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देते. क्वेश्चनमध्ये पूर्ण रेशो कधीच विचारणार नाही, कारण 3 आणि 4 मार्क्ससाठी एवढा सिंपल क्वेश्चन विचारणार नाही. समजलं तुम्हाला? जॉमेट्रीत 3 आणि 4 मार्क्ससाठी एवढा सिंपल क्वेश्चन नसतो. हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे. क्वेश्चन 2 मार्क्ससाठी येईल तुम्हाला असा. हा क्वेश्चन किती मार्क्सला? पहिला 2 मार्क्स. ठीक आहे. असे हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. कसे सॉल्व्ह करायचे सांगितले मी तुम्हाला. ठीक आहे. नसेल समजले
व्हिडिओज बघून घ्यायचा परत. ठीक आहे, समजलं?